पुण्यातील गणेश उत्सव फक्त देशात नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहे। आता मंडळी, पुणे म्हटलं की सर्वात प्रथम नाव घेतलं जातं ते पुण्याचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असणारं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती। सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील गणेश उत्सव सोहळा आणि विसर्जन मिरवणूक ही अत्यंत लोकप्रिय आहे। त्यातल्या त्यात पुण्यातील मंडळांचे देखावे देखील खूप आकर्षक असतात। हे देखील पाहण्यासाठी दरवर्षी लांब लांबून भक्तगण येतात, खास करून दगडूशेठ गणपतीला केलेला देखावा पाहण्यासाठी। याचे कारण म्हणजे दरवर्षी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती दगडूशेठ गणपतीसाठी उभारल्या जातात। यावर्षी देखील आपल्याला असाच काहीसा देखावा पाहायला मिळणार। यापूर्वी जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशमधील अयोध्येच्या राम मंदिराचा देखावा, तसेच जटालीच्या शिव मंदिराचा देखावा असे अनेक मोठमोठे देखावे केले होते। मग आता प्रश्न येतो की येत्या काही दिवसात बाप्पा येत आहेत आणि आता दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात एका भव्य दिव्य अशा देखाव्याच्या सेटअपचं उभारणीचं काम चालू आहे। मग यावेळी कोणत्या मंदिराचा देखावा असणार आहे, ते मंदिर कुठलं आहे आणि त्याचं विशेष महत्त्व काय आहे, तसेच तो देखावा कसा असणार आहे, त्यात काय विशेष असणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे यंदाचे 133वे वर्ष आहे आणि येत्या गणेश उत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीला केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती ही साकारण्यात येत आहे। भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजेच पद्मनाभ स्वामी मंदिर आहे। हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे आणि 108 भव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे। अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती येणाऱ्या गणेश उत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येत आहे। ती प्रतिकृती भाविकांकरता विशेष आकर्षण ठरणार आहे। यंदाचा हा देखावा कला दिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे, ज्यामध्ये पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत 5 थरांचा गोपुर असणार आहे। त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तश्री, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहे। तर गाभाऱ्यात विष्णू, लक्ष्मी, शिव पार्वती, श्रीकृष्ण आणि नरसिंह यांच्या मूर्ती देखील असतील। मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त अशी मूर्ती साकारण्यात येणार आहे। पद्मनाभ स्वामींचे दर्शन हे 3 दरवाजांमधून घेता येते। पहिल्या दरवाजातून पद्मनाभ आणि त्यांच्या हाताखाली शिवलिंगाचे रूप दिसते, तर दुसऱ्या दरवाजातून पद्मनाभ, श्रीदेवी आणि भूदेवी यांच्या सोन्याचा अभिषेक मूर्ती आणि पद्मनाभ स्वामींची चांदीची उत्सव मूर्ती ही पाहायला मिळेल। तर तिसऱ्या दरवाजातून देवतेचे चरण आणि भूदेवी व मार्कंडेय मुनी यांचे दर्शन होते। अशा केरळमधील विलोभनीय पद्मनाभन स्वामी मंदिराची प्रतिकृती ही पाहायला मिळणार आहे। पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार हा 120 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे। त्यामध्ये 30 भव्य खांब असून 500 देवी देवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती देखील असणार आहे। गाभारा हा सुवर्ण रंगाने सजलेला आणि संपूर्ण छताचा भाग हा अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल। मुख्य सभा मंडपातील खांबांची रचना ही सुटसुटीत असून भाविकांना लांबूनही सहजपणे गणरायाचे दर्शन घेता येणार आहे। असा भव्य दिव्य आणि नेत्रदीपक देखावा यावेळी उभारण्यात येत आहे। तर मंडळी, दगडूशेठ हलवाई गणपतीला ज्या केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे, त्या मंदिराची खासियत आपण जाणून घेऊया। तर केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे असलेले श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे एक अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे। हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून त्याचा इतिहास हा 18व्या शतकापासून सुरू होतो आणि मंदिराची स्थापत्य शैली ही केरळ आणि द्रविड शैलीचा एक सुंदर संगम आहे आणि त्याचे 7 मजली उंच गोपुरम म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार हे विशेषतः पाहण्यासारखे।
मंदिराच्या गर्भगृहात भगवान विष्णूंची एक भव्य मूर्ती। या मूर्तीमध्ये भगवान विष्णू शेषनागावर अत्यंत शयन मुद्रेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत विराजमान आहेत। ही मूर्ती पाहण्यासाठी भाविकांना 3 वेगवेगळ्या दरवाजांमधून जावे लागते। त्याचा उल्लेख मी वरील भागातच केलाय, त्यामुळे ती आणखी विशेष वाटते। 1750 मध्ये त्रावणकोरचे तत्कालीन राजा मार्कंड वर्मा यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली आणि त्यांनी आपले संपूर्ण राज्य भगवान पद्मनाभ यांना समर्पित केले। तेव्हापासून त्रावणकोरच्या राजांनी स्वतःला पद्मनाभ दास म्हणजेच भगवान विष्णूंचे सेवक मानले। या मंदिराला जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानलं जातं। मंदिराच्या खाली 6 मोठे तळघर आहेत। यापैकी 5 तळघरे उघडल्यावर तिथे कोट्यावधी रुपयांचा सोन्याचा आणि मौल्यवान रत्नांचा खजिना देखील सापडलाय, तर 6वे तळघर अजूनही बंद आहे। ते उघडल्यास काहीतरी अशुभ घडेल अशी एक जुनी श्रद्धा आहे, ज्यामुळे ते एक मोठे रहस्य बनले आहे। हे मंदिर वैष्णवांच्या 108 पवित्र तीर्थस्थानांपैकी एक मानले जाते। तिरुअनंतपुरम हे नाव देखील अनंत शेषनाग यावरूनच आले आहे, जे भगवान विष्णूंच्या या रूपाशी जोडलेले आहे। थोडक्यात श्री पद्मनाभ स्वामी मंदिर त्याच्या अद्भुत स्थापत्य, ऐतिहासिक महत्त्व आणि रहस्यांमुळे एक खास धार्मिक स्थळ बनले आहे आणि हीच या मंदिराची विशेष खासियत आहे। तर मंडळी, अशा प्रकारे यंदाचा गणेश उत्सव पुण्यात एक अनोखा अनुभव घेऊन येणार आहे। या भव्य आणि दिव्य देखाव्याच्या माध्यमातून आपण सर्वजण केरळच्या या पवित्र मंदिराचे दर्शन हे पुण्यातच घेणार आहोत। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।